आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नाट्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वच यंत्रणांनी आणि सदस्यांनी एकत्र यावे असं मत बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांनी व्यक्त केला। जल्लोष लोककलेचा 2025च्या पारितोषिक वितरण समारंभानिमित्त श्रीमती शिर्के या जालन्यात आल्या होत्या। यावेळी नाट्यक्षेत्रातील अन्य अडचणींसंदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। एकीकडे तुम्ही बालरंगभूमीच्या परिषदेच्या माध्यमातून नाट्य चळवळ उभी करून पाहताय आणि दुसरीकडे ज्या नाट्य चळवळी आहेत, ज्या बालनाट्य चळवळी आहेत त्या बंद पडू पाहताय, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न आहे? बालनाट्य चळवळ ना कुठल्या संस्थेची कधीच बंद पडू शकत नाही जर जिद्द असेल तर, असं मला तरी वाटतं। याच्या मागे सातत्याने काम करणे आणि माझ्याबरोबरचे सहकारी करत नाहीत किंवा मला कोणाचा मदतीचा हात मिळत नाही किंवा मुलं ऐकत नाहीत ही कुठलीच कारणं असू शकत नाही। जर मनात जिद्द आहे ना काम करण्याची तर एकटा माणूस देखील बालरंगभूमीची चळवळ, बालकलाकारांसाठी चळवळ सहज पुढे नेऊ शकतो। तुम्ही त्यासाठी काही मदतीचा हात पुढे करत नाहीत का? समजा जालन्याची नाट्यांकुर चळवळ होती, गेल्या अनेक वर्षांची तिला परंपरा आहे, पण तिला नाट्यांकुर सारख्या चळवळीला किंवा राज्य नाट्य महोत्सवाला जालन्यामध्ये थिएटर नाही, त्याच्यामुळे त्या बंद पडलेल्या आहेत। त्यासाठी तुम्ही काय करणार? आता हे एक तुम्ही खाजगी ठिकाणी केलं, सार्वजनिक ठिकाणी शक्य नाही ना सर्वांनाच? हे का शक्य नाही? काय होतं नाही, बरोबर आहे तुमचं। याच्यामध्ये मला एक सांगा, मी जे मगासपासून तेच सांगते की सगळ्या जर संस्थांनी मिळून एकत्र काम करायचं ठरवलं ना एका विचाराने तर हे सहज शक्य। आता काय प्रयत्न करतात मी तेच सांगते सर तुम्हाला की बालरंगभूमी म्हणून बालकांना जसं आम्ही मोठा स्टेज देण्याचा प्रयत्न करतो, आम्ही असं म्हणत नाही की सगळे फक्त बालरंगभूमीचे या। आम्ही उलट म्हणतो, प्रत्येक शाखेला हेच सांगितलं जातं की जेवढ्या तिकडे नाट्य संस्था आहेत, नृत्य संस्था आहेत, वादनाचे क्लासेस असतील, संस्था असतील, शाळांमध्ये शिकवले असतील, त्या सगळ्यांना एकत्र करा। त्या सगळ्यांनी एकत्र जॉईन होऊन ह्या चळवळीला एकत्र सहभाग दिला तर कदाचित ह्याला मूवमेंट मिळू शकते। नाहीतर काय होतं, आपण सगळेच जण हे करतो की एखाद्या संस्थेने एखादी चळवळ सुरू केली की दुसऱ्या संस्थेने त्याचा पाय खेचलाच पाहिजे, पण हे या खेचाखेचीमध्ये होतं कसं, नुकसान मुलांचं होतं। तुम्ही म्हणता थिएटर्स झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे। आमची मातृसंस्था अखिल भारतीय नाट्य परिषद, आम्ही संलग्न संस्था आहोत त्यांची, अखिल भारतीय संस्था ही नक्कीच प्रयत्न करते या दिशेने की जी थिएटर्स, नाट्यगृह बंद पडलेली आहेत, अर्धवट झालेली आहेत, शासनाकडे नक्कीच हे प्रस्ताव दिलेले आहेत की ही थिएटर्स तुम्ही पूर्ण जर केली तर आम्हाला नवीन नवीन सेंटर्स मिळतील आणि या सेंटर्समधनं मुलांची सादरीकरणं होऊ शकते। त्यामुळे प्रयत्न तर आता हा आहे की हे जे थिएटर्स जिथे नाही आहेत, तुम्ही जसं सर म्हणताय की थिएटर्स नाही आहे, आता याही ह्याच्यामध्ये बरीचशी नाट्यगृह आहेत ज्यांची भाडी जास्त आहेत, इतकी आहेत की एखादा नाटकाला जर तेवढं बुकिंग नाही झालं तर नाट्यगृहाचं भाडंही भरू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे। मग अशा वेळी माझ्यामध्ये शासन आणि काही ठिकाणी म्हणजे आमच्या रत्नागिरीच्या ठिकाणी तर आम्ही नाट्यगृहांना सोलार सिस्टीम्स लावलेले आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिसिटीचं भाडं, बाकीचं भाडं कमी होऊन प्रत्येक नाट्यप्रयोग चांगला होऊ शकतो। मुलांना घरच्या पालकांपेक्षा किंवा आपल्या घरच्यांपेक्षा मित्र महत्त्वाचे झालेले आहेत। मित्र मैत्रिणी ह्या जवळच्या जास्त वाटतात, त्यांचं जे काही डिस्कशन होतं, त्यांचं जे काही ठरतं त्याच्यावर सगळं विश्वास, सगळं पटतं, ते आवडत असतं। मी मगाशी सांगितलं तसं थोडासा कुठेतरी कम्युनिकेशन गॅप पडतोय, जनरेशन गॅप पडतोय आपल्यामध्ये। पालकांनीही थोडं मुलांच्या कलानी घ्यावं आणि मुलांच्या कलानी घेत असताना मुलांची समजूत काढणं सोपं आहे, मुलांचा मित्र होऊन समजूत काढणं सोपं आहे।